जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात शाहूवाडी तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या लिपिकानं वैद्यकीय बिलासाठी फाईल सादर केली होती। या कामासाठी संस्थेचा लिपिक गेले काही दिवस हेलपाटे मारतोय, मात्र कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलं वेळेत मंजूर झालेली नाहीत। त्यामुळे आज आमदार जयंत असगावकर यांनीच थेट माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ अंबोकर यांच्या दालनात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तास घेत त्यांची कान उघाडणी केली। आमदार असगावकर यांनी प्रलंबित कामांचा आढावा घेत थकीत बिलांबाबतही चर्चा केली। वेतन निश्चिती, फंडाची रक्कम, वैद्यकीय बिलांची रक्कम आदी कामांसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी पैसे घेतात ही अतिशय गंभीर बाब आहे। अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशा सक्त सूचनाही या बैठकीत आमदार जयंत असगावकर यांनी शिक्षण अधिकारी एकनाथ अंबोकर यांना दिल्या। कामात टाळाटाळ करणाऱ्या आणि एजंटांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना यावेळी आमदार जयंत असगावकर यांनी चांगलंच धारेवर धरलं। कोणत्याही कामांसाठी शिक्षण विभागातील कर्मचारी आर्थिक मागणी करत असतील तर हे कदापि सहन करून घेतलं जाणार नाही, असा इशाराही आमदार जयंत असगावकर यांनी दिला। यासाठी आज या ठिकाणी शिक्षण अधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित केली। याच्यामध्ये लेखाधिकारी असतील, वेतन अधीक्षक असेल, या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण बोलवून त्या समोर त्या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांचा उहापोह केला आणि बऱ्याचशा ज्या त्रुटी आहेत म्हणजे त्यांना सक्त आपण सूचना दिलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांना की एकदा प्रस्ताव आपल्याकडे जमा झाल्यानंतर तो चेकलिस्ट प्रमाणात असतो। त्रुटी जर निघत असेल तर ती एकदाच निघाली पाहिजे, वारंवार त्याला त्रुटीसाठी बोलवलं जाऊ नये, पेन्सिलनं त्रुट्या काढणे असले प्रकार होता कामा नये। आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मागणी जर होत असेल तर ती कदापि मान्य आम्ही केलं जाणार नाही किंवा सहन केलं जाणार नाही। शिक्षण विभागाकडे सादर झालेली आणि प्रलंबित असलेली बिलं 8 ते 10 दिवसात निर्गमित करा। 10 दिवसांनंतर पुन्हा या कामांचा आढावा घेतला जाईल, असंही आमदार असगावकर यांनी सांगितलं। या बैठकीला माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, शिक्षक नेते KK पाटील, उदय पाटील, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, मुख्याध्यापक संघाचे सहसचिव अजित रणदिवे, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक प्रवीण कुमार फाटक, सहाय्यक लेखाधिकारी दिलीप कलगुटकी, उत्तम वावरे आदी उपस्थित होते।